चला तर आज गरमागरम अंड्याचा रस्सा बनवू. त्यासाठी 3 अंडी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहेत. आता इथे मस्त की कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये काळं वाटण परतवून घ्यायचं आहे. हळद, मीठ, हिंग, मसाला, टॅमॅटो टाकून घेतलेला आहे. चवीनुसार सगळं टाकून घ्यायचं आहे. तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला पाहिजे कमी जास्त तेवढं तिखट कमी वगैरे टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं. आता इथे छानपैकी मस्त सुहानाचा मसाला वापरलेला आहे. सुहानाचा मसाला नक्कीच वापरा, म्हणजे छान चव येते रस्स्याला, तर्रीदार रस्सा होतो. थोडंसं पाणी टाकून छान परतवून घ्यायचं आहे आणि छान तरी सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत असा मसाला मस्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि छान पाणी टाकून घ्यायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायचे. तर अंडी फोडून घेतलेली 3 अंडी अशी छान फोडून घ्यायचे, म्हणजे जेव्हा पाण्याला उकले येते तेव्हाच ही अंडी फोडायची, म्हणजे अंडी व्यवस्थित अख्खी राहतात आणि छानपैकी असा रस्सा तयार होतो. ग्रेव्हीवाला रस्सा तयार होतो. भाकरी चपातीवर एक नंबर लागतो. भाताबरोबर भरपूर खायला मजा येते. साध्या सिंपल रेसिपी असतात. राणीज रेसिपीला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. इथे बघा छानपैकी रस्सा तयार झाला आहे. अंडाही छान बघा अख्खाच्या अख्खा बाजूला असं तयार होतो आणि जास्त हलवायचं नाही, म्हणजे सारखं हलवलं तर ते फुटून जातं. म्हणून अख्खं अंड पाहिजे असेल तर छान मस्त तरी आणि उकळी येऊन द्यायचं आणि मग फोडून अंडं टाकायचं आणि छानपैकी उकळी काढून घ्यायची. अंडं शिजेपर्यंत छान उकळी काढायची, म्हणजे अगदी कमी दमावर शिजवून घ्यायचं. अंड्यातमध्ये शिजून जातो आणि छान तयार होतं. अंडं कच्चं ठेवायचं नाही, तो वास येतो आणि पोटाला त्रास होईल, म्हणून अंडं छान शिजवून द्यायचं आणि छान 10-15 मिनटाची उकळी काढून घ्यायची बारीक गॅसवर. मग थोडीशी दणदण उकळी देऊन मस्त ग्रेव्हीवाला रस्सा तयार. टिफिनला देऊ शकता तुम्ही, जेवणासाठी करू शकता, चपाती भाकरीवरून नाश्त्यासाठी करू शकता. साध्या सिंपल रेसिपी कशा वाटल्यास कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय. असा रस्सा नक्की एकदा करून बघा. मी रोज ज्या घरी बनवते त्याच रेसिपी टाकत असते, अगदी साध्या सिंपल असतात, म्हणजे घरच्या घरी आणि कमी साहित्यात कमी वेळेत बनवल्या जाणाऱ्या रेसिपी मी टाकत असते. चला तर पुन्हा भेटू नवीन काहीतरी. तोपर्यंत बाय बाय. या खायला अंड्याचा रस्सा छानपैकी चपातीबरोबर.